हॅलो फ्रेंड्स, दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात माझ्याकडे सत्यनारायण पूजा असते. तर यावेळी दत्त जयंतीच्याच दिवशी आम्ही सत्यनारायण पूजा ठेवली होती. सो मला इतकं काही शूट करायला मिळालं नाही का, तर जेवढं जमलं तेवढं मी शूट केलं आणि आता तुम्हाला ते दाखवत आहे. सो पहिले तर माझी आई आली आणि तिने मला पहिले प्रसाद बनवून दिला. तर प्रसादाची व्हिडिओ मी सेपरेटली माझ्या चॅनलवर अपलोड केली आहे, रेसिपीची आहे, तुम्ही नक्की बघा. त्यानंतर मग मी जेवण पण बनवून ठेवलं होतं. सो जेवणात जसं की प्रसाद, त्यानंतर दत्त जयंती होती त्यामुळे दत्तगुरूंसाठी नैवेद्य म्हणून घेवड्याची भाजी बनवली होती थोडी. त्यानंतर भात होता, वरण होतं आणि पुरणपोळी मी ऑर्डर केल्या होत्या बाहेरून. त्यानंतर फ्लॉवर मटरची भाजी होती आणि जिलेबी आणली होती. ही पूजा आमची घरातल्या घरातच असते, जास्त असं कोणाला आम्ही बोलवत नाही त्याच्यामुळे. नंतर माझी मैत्रीण सविता, तिने मला मस्त तयार करून दिलं आणि गुरुजी आलेच होते. मग त्यांनी पूजेची मांडणी करायला सुरुवात केली व्यवस्थित सर्व. तर हे बघा मखर किती सुंदर सजवलं आहे ना, ते आम्ही आधीच सजवून ठेवलं होतं. मग पूजेला सुरुवात झाली. माझे मिस्टर हे बघा शंख वाजवत आहेत. सो पूजा सुरू झाली आमची. त्यानंतर मग पूजा झाल्यानंतर आरती घ्यायची होती. मग दत्त जयंती म्हणून आम्ही दत्तगुरूंची पण आरती घेतली. तर मी त्या आराध्याला बोलवत होती कारण ती शूट करत होती म्हणून. सो आरती झाली. त्याच्यानंतर गुरुजींनी मला 3 ताटं नैवेद्याची काढायला सांगितली, एक गाईसाठी, देवासाठी आणि आमच्या घरच्या देवांसाठी. सो मी नैवेद्य काढायला गेली. पण हे बघा किती सुंदर वाटते ना, असं पूजा असली की घरात खूप प्रसन्न होतं वातावरण. सो मग नैवेद्यामध्ये हे बघा पुरणपोळी, कोथिंबीर वडी, घेवड्याची भाजी, भात, पापड सगळंच होतं, चपाती त्याच्यामुळे. आणि मग हा प्रसाद आम्ही दाखवला. तर अशी ही पूजा झाली. पुढचं मला शूट करता नाही आलं कारण मग आमचे सगळे फॅमिली मेंबर्स यायला लागले त्याच्यामुळे. सो हा छोटासाच व्लॉग होता. तर कसा वाटला हा तुम्हाला छोटासा व्लॉग, मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.